त्याचं जे सांगण्याचा जे धाटणी असते ना ती फार विचारपूर्वक क्रांतदर्शी, पुढे काय अडचण येणार, कोणता प्रतिबंध येईल या पद्धतीने. बघा पहिल्यांदा काय सांगितलं, शारीरिक सूत्रामध्ये ईश्वराशी अभेद होतो, ब्रह्माशी नाही. आणि पुन्हा याच्यामध्ये काय सांगितलं, त्याच्या ठिकाणी सत्य संकल्पाधिकाचा भावही आहे आणि अभाव आहे. ही गोष्ट इथल्याच सिद्धांतामध्ये कशी सिद्ध होऊ शकते त्यासाठी सांगतात. सिद्धांत मतात विधेयमुक्तीमध्ये सत्य संकल्पाधिकांचा भावही संभवनीय आहे आणि अभावही संभवनीय आहे. आता तुम्ही म्हणाल भाव आणि अभाव, भाव असला तर अभाव नाही आणि अभाव असला तर भाव नाही. दोन परस्पर विरोधी पदार्थ एकाच अधिकरणात एकाच कालात राहत नाही. आणि हे तुमचं तर काय, हे सिद्धांताचं मत आहे. आम्ही म्हणतो हे आमचं मताच्या पाठीमागं बोलण्याचा अभिप्राय काय ते लक्षात घ्या. ते सांगतात. त्यात रहस्य हे आहे की विधेयमुक्तीकाली जीवाचा ईश्वराशी अभेद होतो असे समजून सत्य संकल्पाधिक विधेयमुक्तीत प्राप्त होतात, म्हणून त्यांचा भाव आहे. आता पहिलं मत काय सांगितलं, शारीरिक भाषेच्या ठिकाणी जीवाचा कोणाशी अभेद होतो, ईश्वराच्या ठिकाणी अभेद. ईश्वर सत्य संकल्प सत्य काम आहे की नाही, एकोहम बहुश्याम प्रजा येई असं त्याला वाटलं की तो काय करतो, हे विश्व तत्सृष्टा तदेव अनुप्राविशत, त्याला उत्पन्न करतो आणि त्याच्यात प्रविष्ट होतो. ईश्वर होऊ शकतो की नाही. आणि हा जीवाचं तादात्म्य कोणाबरोबर झालेले आहे, ईश्वराबरोबर झालेले. मग सत्य संकल्प शक्य आहे का नाही, संभवनीय आहे. आणि दुसऱ्या दृष्टीने म्हणजे ईश्वर परमार्थ दृष्टीने शुद्ध निर्गुण आहे, म्हणून सत्य संकल्पाधिकांचा अभावही आहे. आता खरं दुसरी दृष्टी म्हणजे परमार्थ दृष्टी, तत्वच्या दृष्टीने काय आहे, ईश्वर हा कोण आहे, ब्रह्मच आहे. आणि ब्रह्म कसं आहे, निर्गुण आणि निर्विकार. त्याच्यामध्ये सत्य संकल्पाधिक आहेत का, कारण त्याला उपाधीच नाही. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. जर ज्या वेळेला एखादा भक्त, बरोबर आहे ना, तो आपलं स्वतःचं जीवाचं स्वरूप ईश्वराची अभेद रूपाने त्याच्याशी तादात्म्य करतो, तेव्हा त्याला सत्य संकल्प त्याला सत्य काम असू शकतो की नाही. जेव्हा विधेय मोक्षामध्ये जीव आपलं स्वरूप ईश्वराशी विलीन करतो, त्याचा शुद्ध ब्रह्माशी तादात्म्य होत नाही, त्यावेळेला ईश्वराचे जे सत्य संकल्प वगैरे त्याच्या ठिकाणी संभवू शकतात की नाही, कारण तो ईश्वराहून भिन्न राहिला नाही आणि ईश्वर सत्य संकल्प सत्य काम आहे. जीवाने आपलं जीवत्व संपूर्ण त्याला समर्पित केलेलं आहे. मग सत्यकाम सत्य संकल्प असू शकतो की नाही, असू शकतो. ऐक नाही, तुकोबाराय याच्यातून आता तुकोबाराय ज्ञानोबाराय जेव्हा उपाधीचा परित्याग केल्यानंतर जातात ते ईश्वरात एकरूप होतात की शुद्ध ब्रह्माशी अभेद होतो. कल्पांतापर्यंत ते शुद्ध ब्रह्मात जातच नाही, ते ईश्वर स्वरूपातच राहतात आणि सत्यकाम सत्य संकल्प होऊन ह्या सगळ्या जगाचं कल्याण करत राहतात. संभवनीय आहे का नाही सत्यकाम सत्य संकल्प, जो जे वांछिल तो ते लावो, सत्यकाम सत्य संकल्प आहे. लक्षात आलं ना. म्हणजे हे शारीरिक भाष्याचा असा भाव याच्यामध्ये असावा, बरोबर ना. असा भाव तर सध्या त्याचा डोळ्यासमोर घ्यावा. आता दुसरं आहे, तत्वता जो हे कोणते योगी झाले, युक्त योगी झाले. अधिकारी कुटीतले जे पुरुष आहे ते ईश्वराशीच अभेद पाहतात. कारण पुन्हा यायचं झालं का ईश्वरापासूनच दोन काय तुकाराम महाराजांचा अभंग आहे, एका अंगी दोही झालीसे निर्माण. काय पुढे काय, एका अंगी दोही झालीसे निर्माण, एकाच अंगातून दोन निर्माण झाले, एक देव आणि एक भक्त. हे कधी ईश्वराशी अभेद झाला तर होईल का शुद्ध ब्रह्माशी अभेद झाला तर होईल, ईश्वराशी अभेद झाला तर होईल. मग ते जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, आम्ही वैकुंठ वासी आहे की नाही. आणि जे लोक हे युंजानी आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने अज्ञानाचा आवरणाचा भंग केला, आता सत्यकाम त्यांची उपाधी काय झाली, कारण देहाचा नाश झाला, बरोबर ना. कारण देहाचा नाश झाला आणि हे जे स्थूल शरीर आहे हे प्रारब्ध भोगानंतर पडलं, सूक्ष्म शरीर आपल्या अधिष्ठानात लीन झालं, न तसे प्राणा उत्क्रामण. ते म्हणायला लागले की आता आम्हाला जन्म घेता येईल का, नाही. मग त्यांचं जे विलिनीकरण झालं ते शुद्ध ब्रह्माशी झालं का ह्या सोपाधिक किंवा विशिष्ट ब्रह्माशी झाले, ते शुद्ध ब्रह्माशी झालं. आता त्यांनी इच्छा जरी केली की मला निच्छनापी मोक्ष, इच्छा केली की मला जन्माला यायचं, किती करा तुम्हाला जन्माला येता नाही, कारण तुमचं ऐक्य कोणाशी झालेलं आहे, बरं शुद्ध का तत्वता तो शुद्ध ब्रह्मच आहे, ईश्वर शुद्ध ब्रह्मरूपच आहे, त्याच्याशी त्यांचं ऐक्य झालं. मग अशा लोकांचा सत्यकाम सत्य संकल्प होणं शक्य आहे का, ज्याचं ईश्वराशी नाही, ज्याचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य झालं नाही. मग आता आम्ही जे म्हणतो
की अशा प्रकारच्या ब्रह्मवेत्या पुरुषाला सत्यकाम सत्य संकल्प असणंही संभवनीय आहे आणि नसणंही संभवनीय आहे. बरोबर आहे की नाही? मग परस्पर विरोध आहे का? नाही. आमचे दोन पुरुष आहेत, एक आहे युक्तयोगीन, एक आहे नाही. एक आहे ईश्वराशी अभेद पावलेला आणि एक आहे शुद्ध ब्रह्माशी अभेद पावलेला. आलं लक्षामध्ये? कोण ब्रह्मस्थिती घेऊनच ते जन्माला आलेले, त्यांची ब्रह्मस्थिती आबाधितच आहे, पण जगत कल्याणासाठी त्यांनी विक्षेप स्वीकारलेला आहे. लक्षात आलं का? तुकाराम महाराज जेव्हा अवताराला येतात तेव्हा ते ज्ञान घेऊन येतात, इथं ज्ञान करून घेत नाही. आम्ही ज्ञान करून घेतो, त्यामुळे आपल्याला परत आपल्याला स्वातंत्र्य राहत नाही. कारण ज्ञान हे कसं आहे, वस्तुतंत्र आहे. एकदा होऊन गेलं की त्याचं जे फल आहे ते तुम्ही जरी म्हटले नको तरी ते तुमच्या गळ्यात पडणारच, आणि यांना मात्र ते फल प्राप्त होणार नाही. कारण त्यांना ते अगोदर ठरवलेले स्वेच्छेने किंवा ईश्वर इच्छेने ते जगत कल्याणासाठी आलेले, आणि तो विक्षेप त्यांनी कुठपर्यंत स्वीकारलेला आहे? कल्पांतापर्यंत. तोपर्यंत तुकाराम महाराज अनेक वेळेला येतील आणि जातील. आपण जर म्हटलं की देह पडल्यानंतर आपल्या कोणाला भेट देऊ मित्राला, तर शक्य नाही. तुकाराम महाराजांना वाटलं घेवर शेट वाहण्यासाठी यायचं, भागीरथी बाईसाठी यायचं, तुकाराम महाराज येऊ शकतात याच्यामध्ये. तुम्हाला आम्हाला इच्छा जरी केली तर आपले न तसे प्राणा उत्क्रा म्हणजे लोकांतराला प्राणच गेले नाही तर आता कुठं वैकुंठातून पुन्हा येतील? यायला गेलेच नाही ना, तर न तसे प्राणा उत्क्रा म्हणते यैव समविनीयन्ते. अशी स्थिती. खरं हे जे शास्त्रांनी भाष्यकारांनी इतका विचार करून ठेवलेला याचा, फक्त आपली याच्यावर श्रद्धा असेल आणि ह्या गोष्टी जर आपल्याला आशात आहेत असं जर आपल्या बुद्धीवर आरूढ झालं तर एक सुद्धा शंका नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. फक्त आपले जे हे ना सगळे जे विचाराची दिशा आहे ना, कशी असली पाहिजे? ज्या अर्थी निश्चल दासी म्हणतात तसंच चिंतन केलं पाहिजे त्या दिशेने. नाहीतर आपण श्रीभाष्य, वल्लभाचार्यांचं अनुभाष्य, निंबार्काचार्यांचं काय त्या कोणतं सौरभ नाव आहे त्याला, अशी जर आपण चिंतन केली विरुद्ध दिशेने तर मात्र आपल्याला कोणताच निश्चय होणार नाही किंवा विरुद्ध निश्चय होईल. असं आहे. सिद्धांत मतात विदेहमुक्तीमध्ये सत्य संकल्पाधिकांचा भावही संभवनीय आहे आणि अभावही संभवनीय आहे. त्यात रहस्य हे आहे की विदेहमुक्तीकाली जीवाचा ईश्वराशी अभेद होतो असे समजून सत्य संकल्पाधिक विदेहमुक्ती प्राप्त होतात, म्हणून त्यांचा भाव आहे. आणि दुसऱ्या दृष्टीने म्हणजे ईश्वर परमार्थ दृष्टीने शुद्ध निर्गुण आहे, म्हणून सत्य संकल्पाधिकांचा अभावही आहे. मग दोन्ही आहे की नाही शक्य? अधिकारी दोन वेगवेगळे, बरोबर ना? एकाचा ईश्वराशी अभेद होतो आणि एकाचा शुद्ध ब्रह्माशी अभेद होतो, त्याला सत्य संकल्पाधिक नाही, आणि ईश्वराशी अभेद होतो त्याला सत्य संकल्पाधिक आहेत. वास्तविक संसार दशेतही जीव शुद्ध निर्गुण आहे हे खरे. जर खरं जर पाहिलं तर का म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. आता जेव्हा तुम्ही संसार दशेत आहात, त्रिविध तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणता, तेव्हा सुद्धा तुम्ही त्रिविध तापाने संतप्त आहेत का त्रिविध तापाने अतीत आहे? त्रिविध तापाचा तुमचा काहीच संबंध नाही. बंधक आलेपी बंधाभावा अशी स्थिती आहे की नाही? परंतु त्या काली जीवास अविद्येने कर्तृत्व भोक्तृत्व रूप संसार प्रतीत होतो. परंतु त्या काली म्हणजे अज्ञान दशेमध्ये जीवाला काय वाटतं? कर्तृत्व भोक्तृत्व रूप संसार हा माझ्या ठिकाणी असं वाटतं. पुढीलांचे ओझे आणि आपुलिया माथा घेजे तरी सांग कान दाटेजे धनुर्धरा. ईश्वरास केव्हाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अन्यत्र कोठेही संसार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अथवा अन्यत्र कोठेही संसार प्रतीत होत नाही. ईश्वर जो आहे त्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार वाटतो का दुसऱ्याच्या ठिकाणी संसार वाटतो? कुठंच संसार नावाचा पदार्थ कुठंच नाही. संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. म्हणून तो सदा असंग निर्गुण शुद्ध आहे. म्हणजे तत्वता ईश्वर पाहिला तर आपल्या जीवाच्या सापेक्ष त्याच्या ठिकाणी माया उपाधीची कल्पना केली, पण तो सदा शुद्ध असंग आणि निर्विकार ब्रह्मरूपच आहे. याकरिता ईश्वराशी जो अभेद तोच शुद्धाशी अभेद आहे. जर खरं ईश्वराशी अभेद केला तर शुद्धाशी काय झाला? तो अभेदच झाला. तुम्ही काय म्हणा, सिद्धांत मतामध्ये सांगितलं होतं ना, सिद्धांत मतामध्ये ईश्वराशी अभेद केला तरी अभेद कोणाशी झाला? शुद्ध ब्रह्म. कारण ब्रह्म तत्वता काय आहे? शुद्धच आहे. ईश्वर तत्वता काय आहे? शुद्ध ब्रह्मरूपच आहे. आणि ईश्वराशी जो अभेद तो शुद्धाशी अभेद न मानला तर ईश्वरासही शुद्ध ब्रह्माची प्राप्ती कधीच होणार नाही. आणि ईश्वराशी अभेद म्हणल्यावर
सिद्धांत मत होतं ना शारीरिक भाषेत, त्याचा अर्थ केला पाहिजे ना, आहे की नाही. आई 150 किलोमीटर मागं नाही आली पाहिजे, पुढंच गेली पाहिजे ना. म्हणून त्या वाक्याचा आपण समन्वय लक्षात घेतला पाहिजे. तो समन्वय असा आहे, जर समजा ईश्वराशी अभेद, तो शुद्ध ब्रह्माशी अभेद मानावाच लागतो. जर मानला नाही तर ईश्वराच्या ठिकाणी ब्रह्मरूपता कधीच येणार नाही, कारण तो ईश्वरच राहणार ना कायम. म्हणजे आणखीन एका होईल, शुद्ध ब्रह्म एक आणि ईश्वर तत्व तरी मानलं की नाही, द्वैतापत्ती कायम तुमच्या ठिकाणी राहील. द्वैतापत्ती शारीरिक भाष्यावर येणं चांगलं आहे का? नाही. त्यापेक्षा असा अर्थ करा, ठीक आहे ना. इथं जो ईश्वर आहे तो तत्वतः शुद्ध ब्रह्मच आहे, ईश्वराशी जो अभेद तो ब्रह्माशी अभेद आहे, असं सांगण्याचं त्यांचं तात्पर्य काढावं लागेल. याकरिता ईश्वराशी जो अभेद तोच शुद्धाशी अभेद आहे, आणि ईश्वराशी जो अभेद तो शुद्धाशी अभेद न मानला तर ईश्वरासही शुद्ध ब्रह्माची प्राप्ती कधीच होणार नाही. जीवाला तर जाऊ द्या, ईश्वराला सुद्धा शुद्ध ब्रह्माची कधीच प्राप्ती होणार नाही, कारण त्याच्यातला भेद आहे नेहमी. ईश्वर वेगळा आणि शुद्ध ब्रह्म वेगळं. कारण जीवाप्रमाणे ईश्वरास उपदेशजन्य ज्ञान आणि विधेय मोक्ष होणे कधी होणे शक्यच नाही. आता जीवाला काय करावं लागतं? उपदेश करावा लागतो, नंतर त्याला विधेय मोक्ष प्राप्त होतो, आहे की नाही. तसं ईश्वराला उपदेश करायची गरज आहे का? नाही. आणि त्याला विधेय मोक्ष प्राप्त करायचा आहे का? नाही. तो काय नित्य ज्ञानरूपच आहे, आणि त्याला नित्य ज्ञानरूप असणाऱ्या आपल्या स्वरूपाची नित्य त्याच्या ठिकाणी नित्य ज्ञान आहे. ते आपल्या स्वरूपाचं त्याला नित्य ज्ञान आहे. त्याला गुरु उपदेशाची, शास्त्र चिंतनाची आणि मग त्याला मुक्त व्हायची अशी काय आवश्यकता आहे का? आणि तसंच शास्त्रामध्ये ईश्वराचं स्वरूप प्रतिपादन केलंय का? नाही. आता जे आपले हे शास्त्री महाराज आलेच नाही, इथं संस्कृत शिकवतात तुम्हाला काय मुखेकर गुरुजी, तर त्यांनी त्या ईश्वरवाद विषयावर PhD केलेली. जर तुम्हाला पाहिजे तर पहा त्यांचा प्रबंध, आपण त्याचा अनुवाद करणार आहे मराठी वेळ येईल तेव्हा. तर ते त्याच्यामध्ये ईश्वरवाद, ईश्वराचं नेमकं काय स्वरूप सगळ्या दर्शनांनी सांगितले, याच्यावर त्यांनी PhD मिळवलेली. चांगला प्रबंध आहे, मी पाहिलेला आहे. कारण जीवाप्रमाणे ईश्वरास उपदेशजन्य ज्ञान आणि विधेय मोक्ष कधी होणे शक्यच नाही. ईश्वराला उपदेशजन्य ज्ञान मग विधेय मोक्ष असं काय आहे का? तो नित्यमुक्तच आहे? नित्यमुक्तच आहे. कारण ईश्वरास उपदेश करणारा कोण? पुन्हा प्रश्न येईल, ईश्वराला नाही, तुम्ही म्हणा की ईश्वराला उपदेश करावाच लागतो. बरेचसे लोक तर म्हणतात की काय ते प्रमाण आहे ना, कुलगुरू काय ते श्रीराम प्रभू हे वशिष्ठाला शरण आहे, आणि कृष्ण संदीपनी गुरु केला. कृष्ण परमात्म्याने संदीपनी ऋषींना गुरु केलं. ईश्वराला सुद्धा गुरुची आवश्यकता आहे असं लोक म्हणतात. परब्रह्म राम वशिष्ठा शरण. परब्रह्म राम प्रभू देखील वशिष्ठाला शरण गेलेत की नाही? आणि कृष्ण परमात्म्याने संदीपनी आश्रमात राहिलेत की नाही? मग ईश्वराला देखील गुरु असल्याशिवाय ज्ञान मिळत नाही असं काही लोक म्हणतात. तर त्या ठिकाणी त्यांना ज्ञान नव्हतं आणि मग सांदीपनीनं दिलं असं नाही. तर तुम्हाला आम्हाला गुरु संप्रदाय परंपरा अविच्छिन्न परंपरेनेच ज्ञान व्हावं हे लोकानुग्रह करण्यासाठी लोकसंग्रहाच्या दिशेने त्यांनी हे काय केलेलं आहे, ह्या स्वामींच्या भाषेत मंचन केलेलं आहे किंवा हे नाटक केलेलं आहे. एवढाच त्याचा अर्थ आहे. त्याचा अर्थ असं नाही सिद्धांत रूपाने घ्यायचं का त्यांना सुद्धा अगोदर ज्ञान नव्हतं आणि सांदीपनीने सांगितलं आणि योग वासिष्ठ ऐकलं मग रामप्रभूंना ज्ञान झालं, असा त्याचा अर्थ नाही. मग कारण ईश्वरास उपदेश करणारा कोण? कारण ईश्वर हा काय? सपूर्वेशाम आद्य गुरु. तो नहा पूर्वेशाम आद्य गुरु. आपल्या सर्व पूर्वजांचा आद्य गुरु कोण आहे? ईश्वरच आहे खरा. कारण जीवाप्रमाणे ईश्वरास उपदेशजन्य ज्ञान आणि विधेय मोक्ष कधी होणे शक्यच नाही. कारण ईश्वरास उपदेश करणारा कोण? नित्यप्राप्त जे ईश्वराचे रूप ते शुद्ध नाही, म्हणून ईश्वर जीवाहूनही न्यून असा असून सदा बद्ध आहे असे सिद्ध होईल. आता नित्यप्राप्त असणारं ईश्वराचं रूप ते शुद्ध नाही असं तुम्ही म्हटलं, मग काय होईल? ईश्वर त्याला उपदेश करून घ्यावा लागतो आणि नंतर त्याला विधेय मोक्ष प्राप्त होतो. याचा अर्थ तो काय होईल? जीवापेक्षाही कनिष्ठ होईल. ईश्वर हा जीवापेक्षाही कनिष्ठ होईल आणि सदाबद्ध आहे अशी सिद्ध होईल. जीव काय करतो? प्रयत्न करेल आणि नंतर काय होईल? विधेय मोक्षाला प्राप्त होईल. आता ईश्वर आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद मानला म्हणजे ईश्वर कधीच ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे तो काय झाला? सदाचा बद्ध. सदाचा बद्ध असणारा ईश्वर श्रेष्ठ होईल का जीव श्रेष्ठ होईल? जीव श्रेष्ठ होईल. मग जीवाने त्या ईश्वराची उपासना करण्याचं कारण आहे का काही? आंधळ्या पाठी लागले आंधळे, ऐक नाही, घात एक वेळे पुढे मागे अशी सिद्ध.
आणि एकादशीच्या घरी शिवरात्रीने जाऊन काय उपयोग आहे? ईश्वर आणि यावत जीवोत्तरे वंद्या वेदांत गुरु ईश्वर असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. नित्यप्राप्त जे ईश्वराचे रूप ते शुद्ध नाही, म्हणून ईश्वर जीवाहूनही न्यून असून सदा बद्ध आहे असे सिद्ध होईल. परंतु असे मानणे योग्य नाही. चौथ्या, पाचव्या व सहाव्या तरंगात ईश्वर सदा मुक्त व ब्रह्मरूप आहे. आतापर्यंत ईश्वराचं स्वरूप असं पाहिलं का आपण? त्या ईश्वर सदा मुक्त आहे असं पाहिलं. सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, नित्यमुक्त आहे, असंच त्याचं स्वरूप आहे की नाही? कारण ईश्वरास अज्ञानाचे आवरण नाही, म्हणून उपदेशजन्य ज्ञानाची त्यास आवश्यकता नाही. ईश्वराला अज्ञानाचं आवरण असलं, जीवाला आवरण आहे, तर त्याच्यासाठी त्याला उपदेशाची आवश्यकता आहे. ईश्वराला अज्ञानाचं आवरणच नाही, तर उपदेशाची तरी आवश्यकता आहे का? नाही. आणि आवरणाच्या अभावामुळे भ्रांती नाही, म्हणून नित्य सर्वज्ञ आणि नित्यमुक्त आहे. ज्याला आवरण असतं तर त्याला आवरण निवृत्तीसाठी श्रीगुरूंकडे जायला पाहिजे, भ्रम निवृत्त केला पाहिजे. आवरण नाही तर भ्रांती नाही, उपदेश निवृत्तीची आपल्या उपदेशाची आवश्यकता नाही. तो नित्य सर्वज्ञ आणि नित्य मुक्त आहे. माया आणि तिचे कार्य आत्म्याच्या ठिकाणी केव्हाही प्रतीत होत नाही, म्हणून ईश्वर सदा असंग आहे. ईश्वराची उपाधी कोणती आहे? शुद्ध सत्वात्मक माया. आणि त्या माया उपाधीच्या द्वारा ईश्वर आपल्याला काय समजतो? तर विशुद्ध ब्रह्मरूप समजतो. माया आणि माया कार्य यांचा त्या असंग निर्विकार आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही संबंध नाही. हेच ईश्वराच्या ज्ञानात आहे का दुसरं काय आहे? म्हणून ईश्वर सदा असंग आहे. असंग आहे म्हणूनच सदा शुद्ध आहे. असंग याचा अर्थ कशाचाच संग लागत नाही, म्हणजे तो कसा आहे? संगरहित, नित्य, शुद्ध. अशा रीतीने अनेक वार सिद्ध केले आहे. अशा ईश्वरा स्वरूपाशी विदेह मुक्तिकाली जीवाचा जो अभेद तोच शुद्ध चैतन्याचे अभेद आहे असेच मानले पाहिजे. मग आता सांगतात ईश्वर स्वरूपाशी विदेह मुक्तिकाली जो अभेद होतो तोच अभेद कोणाचा आहे? कोणाचे अभेद आहे? ब्रह्माचा अभेद आहे. मग जेव्हा शारीरिक भाषामध्ये ईश्वराचे अभेद होतो असं सांगतात, तेव्हाच कशाचा अभेद मानला पाहिजे? शुद्ध चैतन्याशी. तर त्याच्या शुद्ध चैतन्यात होत नाही असं म्हणणं योग्य आहे. ईश्वराचे अभेद यांनी काय सांगितलं? शुद्ध ब्रह्माचीच अभेद आहे, असाच अर्थ झाला की नाही? याच दृष्टांत असा की मठामध्ये जेव्हा घटाचा नाश होतो तेव्हा घटाकाशाचा लय मठाकाशात होतो, महाकाशात नाही. आता बघा, एक मठ आहे, मठामध्ये घट आहे आणि त्या घटाचा नाश झाला, घट फोडला, तर घटाकाश कुठं जातं? मठाकाशात जातं का महाकाशात जातं? मठाकाशातच जातं असं म्हणावं लागेल. त्याप्रमाणे काय याच दृष्टांत असा की मठामध्ये जेव्हा घटाचा नाश होतो तेव्हा घटाकाशाचा लय मठाकाशात होतो, महाकाशात नाही. आता कोणी म्हणायला लागलं नाही हो, घटाकाशाचा लय मठाकाशात म्हणणं काय आणि महाकाशात होत नाही म्हणणं काय? का महाकाशात होतोच? का महाकाशाहून वेगळं महाकाशाच्याहून वेगळं राहतं? किंवा ते मठाकाश महाकाशाहून वेगळं आहे का? फक्त उपाधी होती घट आणि मठ म्हणून आम्ही म्हणलं महाकाशात. घट उपाधी फुटली आणि मठ उपाधी तशीच आहे म्हणून आम्ही काय म्हटलं त्याच्यात? महाकाशात. पण महाकाशात घट जेव्हा मठ आहे तेव्हाही महाकाशातच ते आकाश आहे की नाही? आणि जेव्हा मठ नाही तेव्हा सुद्धा महाकाशात आहे का? हा व्यवहार होऊ नाही तर नाही न होऊ ते महाकाश रूपच आहे. तो का म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. ही जर जीवाची स्थिती आहे तर ईश्वर स्वरूपाची काही वेगळी स्थिती आहे का? कैमुत्तिक न्यायाने. याच दृष्टांत असा की मठामध्ये जेव्हा घटाचा नाश होतो तेव्हा घटाकाशाचा लय मठाकाशात होतो, महाकाशात नाही. त्याप्रमाणे विद्वानाचे शरीर ईश्वरकृत ब्रह्मांडात नष्ट होते आणि सर्व ब्रह्मांड ईश्वर शरीरांतर्भूत आहे. बघा, विद्वानाचं शरीर काय आहे? ज्यावेळेला हे विद्वानाचं शरीर पडलं तर ईश्वराने निर्माण केलेली जी ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाच्याच ठिकाणी ह्याचं जीवाचं जे शरीर आहे त्याचं लय होईल का? दुसरं कुठं जाईल ते? विद्वानाचे शरीर ईश्वरकृत ब्रह्मांडात नष्ट होते आणि सर्व ब्रह्मांड ईश्वर शरीरांतर्भूत आहे. सर्व ब्रह्मांड कुठे? ईश्वराच्या शरीरात आहे की नाही? पिंडी ते ब्रह्मांडी. आणि म्हणून विद्वानाचा आत्मा विदेह मोक्षकाली ब्रह्मांडाचे बाहेर गमन करीत नाही. आता त्याचा आत्मा बाहेर जाईल का कुठं? तुम्ही म्हणणार की कुठं जायचं बाहेर, तर विद्वानाचा आत्मा बाहेर तर कुठं जात नाही, ब्रह्मांडाच्या बाहेर जात नाही, म्हणजे राहतो कुठं? ब्रह्मांडातच राहतो, असाच अर्थ झाला की नाही? म्हणून विद्वानाचा आत्मा विदेह मोक्षकाली ब्रह्मांडाचे बाहेर गमन करीत नाही. या रीतीने विदेह मोक्षकाली ईश्वराची जो अभेद तोच शुद्ध चैतन्याचा अभेद आहे.
या ठिकाणी अभेद कोणाचा झाला? ब्रह्मांडाच्या बाहेर जात नाही. ब्रह्मांड म्हणजे सगळं ईश्वराचं शरीर, म्हणजे ईश्वराच्या शरीराशी तो काय होतो? एक रूप होतो. आणि ईश्वराचं शरीर म्हणजे तत्वतः काय आहे? शुद्ध ब्रह्मच आहे. कारण ईश्वराला शरीरच नाही, आहे की नाही? आणि जीवालाही नाहीच आहे. तेव्हा जीव तुकाराम महाराज म्हणतात त्याला करुणा तरी कशाला भाकायची? त्याची की कोठे जीव निराळा. मी कुठे निराळा होतो? घटाकाश महाकाशाहून निराळ होतो का? तर म्हणायला लागले की घटाकाश पर्यंत मठाकाशात गेलं, मग ते नंतर कुठे गेलं? महाकाशात गेलं. का कठे आहे नाही, कठे गये नाही, कुठं आलंय नाही, कुठं गेलंय नाही. खरं ही स्थिती आहे. शास्त्रकारांनी तुमच्या आमच्या बुद्धीवर आरूढ होण्यासाठी या प्रक्रिया सांगितल्या. या रीतीने विदेह मोक्षकाली ईश्वराशी जो अभेद तोच शुद्ध चैतन्याचा अभेद आहे. विदेह मोक्षकाली ईश्वराची जो अभेद तोच कोणाचा आहे? शुद्ध चैतन्याचा अभेद आहे. याच्याबद्दल शंका नाही ना? हा परिचय समजला ना साधारणपणे? हा ईश्वर का घेतला? तर श्रुतीने ईश्वर सांगितला की नाही? मग श्रुती प्रतिपादित व्यवहाराप्रमाणे त्याची संगती सांगितली पाहिजे ना. श्रुतीने ईश्वर सांगितला की नाही? बरं, श्रुतीने हा सिद्धांत सांगितला की नाही? त्या न तस्य प्राणा उत्क्रामंती, ब्रह्मांडाच्या बाहेर त्या ज्ञानवान पुरुषाचे प्राण जात नाही. ब्रह्मांडाच्या बाहेर कुठे जातील ते? शुद्ध ब्रह्मात कुठे जातील ते? शुद्ध ब्रह्मात नाही जाणार ते, बाहेर जात नाही. म्हणजे ब्रह्मांड हे ईश्वराचं काय आहे? शरीर, त्याच्यातच ते लीन होतील की नाही? पण जसं घटाकाश मठाकाशात लीन झालं का महाकाशात लीन झालं, पण म्हणायला चांगलं कोणतं? मठाकाशात लीन झालं. आणि आमची समजूत जे ते महाकाशात लीन झालेलंच आहे, ऐके नाही? ते आहेच आहे पूर्वीचं. तसं ज्ञानवान पुरुषाचे प्राण कुठे गेले नाही? ब्रह्मांडाच्या बाहेर गेले नाही. म्हणजे तो कोणाशी एकरूप झाले? ते ईश्वराशी एकरूप झाले. ईश्वराचं तत्वता काय स्वरूप आहे? ब्रह्मच आहे, ऐके नाही? जीवानी स्वतःचे ईश्वराच्या ठिकाणी जीवाच्या सापेक्ष माया उपाधीची कल्पना आहे. जीवानी उपाधी टाकली का ईश्वराने काय केलेली आहे? टाकलेलीच आहे. त्याच्या ठिकाणी नाहीच आहे, म्हणजे तो ब्रह्मरूप आहेच आहे, शंकेला वावच नाही. जीवानी जीवाचं जीवत्व सोडलं का ईश्वर आपला ईश्वरत्व भाव त्यांनी सोडलेलाच आहे. जोपर्यंत जीवाने जीवत्व भाव धारण केलेला तोपर्यंत श्रुतीचा आग्रह काय आहे? ईश्वर भावाचा. मी कधी दृष्टांत सांगितलं असेल, जीवाचं रडणं थांबलं का ईश्वराच्या ठिकाणी रडणंच नाही. त्याच्यात स्वामी महाराज त्यांची घडलेली गोष्ट सांगायची की त्यांच्या मोठ्या भावाला 9 मुलं झाली आणि ते प्रत्येक मूल जन्माला आले की मरण पावलं. स्वामी महाराजांनी काय सांगितलं, एकदा स्वामी महाराज काशीहून आले तेव्हा त्यांची जी वहिनी आहे त्या तिथं दरवाज्यात होत्या. त्यांना पाहिल्यानंतर स्वामी महाराजांना बसायला दिले आणि लगेच रडायला सुरुवात केली. स्वामी महाराजांनी सांगितलं, वहिनी तुम्ही का रडता? त्यांना सांगितलं. त्यांनी सांगितलं तर की 9 मुलं मरण पावली, आता पुढं कसं म्हणजे व्हायचं? तर त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला, त्यावेळेला त्यांना गरोदरपणा होता. स्वामी महाराजांनी त्या चुलीतली राख घेतली, त्यांच्या कपाळाला लावली, म्हणजे आता तुम्हाला काही हे जे आपत्ती होईल मरणार नाही. योग असा की त्यांना एक मुलगी झाली आणि ती मुलगी आत्ताही जिवंत आहे सध्या. तर ती मुलगी जिवंत राहिली, मग त्यांच्याविषयी खूप विश्वास वाटला. पुढे ती मुलगी 10-12 वर्षाची झाली तरी त्यांना पुन्हा आपत्ती झालं नाही. स्वामी महाराज पुन्हा काशीवरून आल्यानंतर त्या वहिनी रडायला लागल्या. तर स्वामी महाराजांनी विचारलं, वहिनी का रडता? तर ते म्हणे की काय आता ही मुलगी, एकच मुलगी, आपल्याला उद्या लग्न झाले की निघून जाणार, आपल्याला मुलगा नाही, त्यामुळं मग पुढचं आमचं म्हातारपणात कसं होणार, म्हणून ते रडायला लागले. तर ते इतक्या रडायला लागल्यावर स्वामी महाराजांनी त्यांच्यापेक्षा मोठ्याने रडायला लागले. तर त्यांनी विचारलं की तुम्ही का रडता? तर ते स्वामी महाराज म्हणले, काही नाही, तुम्हाला निदान मालक आहे, एक मुलगी तरी आहे, मी तर संन्यासी, मला कोणीच नाही, माझं कसं होणार? ते म्हणे, तुम्ही कशाला रडता भाऊजी, आम्ही नाही का तुम्हाला? ते म्हणे, आम्ही नाही का तुम्हाला? ते म्हणे, मग तुम्ही रडू नका. म्हणजे तुझं रडणं थांबलं का माझं थांबलं, आहे की नाही? तसं जीवानी आपल्या उपाधीचा त्याग केला काही ईश्वराचा त्याग सहजच आहे, नाहीच आहे त्याच्या ठिकाणी, ऐकी नाही? मग तो खरा ईश्वराचा अभेद हा कोणाचाही शुद्ध ब्रह्माशीच अभेद आहे. या रीतीने विदेह मोक्षकाली ईश्वराशी जो अभेद तोच शुद्ध चैतन्याचा अभेद आहे. जसा घटाकाशाचा मठाकाशाचे अभेद आहे आणि मठाकाश महाकाश रूप आहे, म्हणून घटाकाश महाकाश रूप आहे, तसा विदेह मोक्षकाली जीवाचा ईश्वराशी अभेद होतो. तो ईश्वर शुद्ध ब्रह्मच आहे, म्हणून जीवास विदेह मोक्षकाली शुद्ध ब्रह्माचीच प्राप्ती होते असे सिद्ध झाले. विदेह मुक्तीमध्ये जीवाला कोणती प्राप्ती होते? विदेह मोक्षाचीच प्राप्ती होते. ईश्वराशी अभेद होतो म्हणजे शुद्ध ब्रह्माशीच अभेद होतो. मग आता त्याचा अर्थ काय झाला? आता ते हे चिंतन आलं नाही, पण त्याचं समन्वय लक्षात आला का? जीवाचा ठिकाणी
म्हणजे जेव्हा शास्त्राच्या आधाराने कल्पना करणारा जो जीव आहे, शास्त्रांनी त्याचं अंतःकरण सुसंस्कृत झाले, त्याच्या रीतीने हा जो विभाग आहे की अशा पुरुषाच्या ठिकाणी संकल्प काय आहे, संभवनीय आहे. तो सत्यकाम सत्य संकल्पता संभवनीय आहे आणि असंभवनीय आहे. युक्त योगाच्या ठिकाणी संभवनीय आहे आणि इंजान योगाच्या ठिकाणी असंभवनीय आहे. आणि हा विदेह मोक्षाचा विचार अशा प्रकारचा आहे, असं प्रमाणे चिंतन झालं. ठीक आहे ना. आता हे चिंतन जे एवढं झालं असं नाही, जेव्हा आपण ब्रह्मसूत्राचं 4थ्या अध्यायाचं चांगलं चिंतन करू तर आणखीन ह्या गोष्टीचा विचार होईल. पण या सगळ्यांचं सार मात्र हेच आहे असं समजायचं. जोपर्यंत आपल्याला आणखीन काही शंका आल्या नाही किंवा मग ते शंका नसलेल्या त्याचे उत्तर, एकदा शंका आली की त्याचं उत्तर शोधायला फार अवघड जातं. आणि सगळं आपल्याला पारंपरिक विचार एखादा माहीत नसला तर त्याचं स्पष्टीकरण पण होत नाही चांगलं. असो, या ठिकाणी जीवाचा ईश्वराशी म्हणजे ब्रह्माचे अभेद असं सांगितलं. आता ग्रंथकार निश्चलदासजी यांचा अधिकार. काही ग्रंथ जे आहेत ना वक्तू प्राधान्याने असतात आणि काही विषय प्राधान्याने असतात. ह्या ग्रंथाचा वक्ता कोण आहे असं जर म्हटलं, आपण नाही विचारतो कीर्तन कोणाचं आहे, तर कोणी आमचं, हा मग तर यायला पाहिजे. आणि कीर्तन कोणाचं, आमच्याचं, आपण लगेच म्हणतात आहे की नाही. याच्यामध्ये आपण काय कोणता विचार करतो, वास्तविक तो गेला तर तुकाराम महाराजांचा अभंगच म्हणणार, भजन म्हणणारे भजन करणार, मृदंग वाजवणार, आहे की नाही, सदा नामघोष करू हरिकथा, हे सगळं आहेच की नाही. पण आपल्याला काय त्याच्यामध्ये वाटतं का आपण तुकाराम महाराजांचेच अभंग आहे ना, तरी आपण त्या ठिकाणी वक्त्याचं प्राधान्य पाहतो. विषय कोणी असलं तर काय कीर्तनकार शिव्या देत असतो काय, देवाचंच सांगणार ना तो, आहे की नाही, कथा देवाचीच करणार. पण आपल्याला असं वाटतं की वक्त्याचं प्राधान्य. आणि जर कोणी एखादा जर म्हटला की हे आमका विषय कुठं आला, ते म्हणतो उपनिषदात आला, गप्प बसतो लगेच. कारण का, वक्त्या तिथं काय प्राधान्य कोणाचं आहे, वक्त्याचं प्राधान्य आपलं, त्या याचं विषयाचं प्राधान्य. वेद जो विषय सांगेल तो तसाच अकाट्य गणितासारखा. त्याच्यामध्ये काय कोण सांगतो, निरोप आपल्याला घेऊन येतो पोस्टमन निरोप घेऊन येतो, तुम्हाला मुलगा झाला, आपण लगेच पेढे वाटायला लागतो. आणि कधी निरोप सांगतो की तुमचा मुलगा मरण पावला, आपण शंका करायला सुरुवात करतो. मग आता हे प्राधान्य कोणाचं, विषयाचं प्राधान्य का वक्त्याचं प्राधान्य? वक्त्याचं. पोस्टमन हा प्रामाणिक आहे की नाही हे पाहतो का चिठ्ठीत काय शब्द हे पाहतो, चिठ्ठीत काय शब्द. वक्त्याचं प्राधान्य का विषयाचं प्राधान्य, विषयाचं प्राधान्य. तसं वेदाचं जे चिंतन करायचं ते विषयाच्या प्राधान्याने करायचं. आता तसं आता हे जे आपण केलं ना, तर ह्याच्या ठिकाणी विषयाचं प्राधान्य नाही पाहिलं आपण, कारण हा ग्रंथ वेदातलं वेदवाङ्मयाचं तात्पर्य सांगणार आहे. पण तात्पर्य सांगणारे कोण आहे, निश्चलदासजी आहेत म्हणून आपण ऐकलं. जर कोणी म्हटलं असतं की आम्ही सांगतो तुम्हाला, आणि हे चिंतन कोणी ऐकायला आलं नसतं, हे निश्चलदासजी सांगतात. तेव्हा कधी कधी बघतात ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकारी म्हणून आपण काय म्हणतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐकी नाही. आणि वेदाच्या बाबतीत आपण काय म्हणतो, वेदाने सांगितलंय ना ते सत्य, तस्मात् शास्त्रम प्रमाणंते. म्हणून हे जे ज्ञानेश्वरी ग्रंथ किंवा गाथा किंवा आता आपलं झाला तर होईल आता भागवत, याच्यामध्ये वक्त काही लोक म्हणतात आमकेनी सांगावं तमकेनी सांगावं, असं नाही. ज्ञानेश्वर नाथ महाराज काय बोलतात हेच सांगायचंय ना, फक्त वक्त्याकडे पाहायचं काय कारणच नाही, विषयाचं प्राधान्य आहे की नाही. आणि जे मनुष्य विषयाच्या प्राधान्याने, आपले आता मुलं ऐकतात अष्टादशामध्ये 8 तास बसायचं 9 तास बसायचं, ते कशाला विषयाच्या प्राधान्याने बसतात का वक्त्याच्या प्राधान्याने, विषयाच्या प्राधान्याने बसतात. तर काही ठिकाणी आपल्याला काय नाथ महाराज काय बोलतात एवढं फक्त आपल्या कानावर घ्यायचं का, दुसरं काय सांगणारा कोणी असो ते माध्यम आहे, त्याच्याशी काय आपल्याला गरज पण नाही, आहे का नाही याच्यामध्ये. तसं आता इथं मात्र असं आहे की ज्या ग्रंथकाराचं खरं आपण ऐकलं तर त्यांचं काय नाही का, ते जर प्रामाणिक असतील, वैशिष्ट्यपूर्ण त्यांचं जीवन असेल, त्यांचं चिंतन असेल, तरच आपण त्यांचं अनुसरण करणार आणि ते आपण करावं. म्हणजे पहिलाच त्या निश्चलदाजींचा अधिकार ठरवचं चरित्र आपण पाहिलं होतं, तर आता त्या निश्चलदाजींचा काय अधिकार आहे ते सांगतात. म्हणजे हा ग्रंथ विषय प्राधान्याने मुख्य आहे का वक्तृ प्राधान्याने मुख्य, सांगा बरं. वक्तृ प्राधान्याने मुख्य आहे, विषय प्राधान्याने मुख्य असं वाटावं तर मग आपल्याला उपयोग होईल, आहे की नाही. वक्तृ प्राधान्य असलं, काही काही लोक आमच्या गुरुजींचं कीर्तन आहे म्हणून जाऊन बसतात आणि तिथं झोपा काढतात, आहे की नाही. फक्त काय त्याला जाऊन बसतात. प्राधान्य कशाचं आहे, श्रद्धा वक्तृ प्राधान्यावर आहे, फक्त विषय प्राधान्यावर नाही. काही सांगू आमचे गुरुजी, आहे की नाही, असं ते म्हणतात. तर हा ग्रंथ आहे ना, नाही तर तुम्ही म्हणाल की जाऊ दे आता वक्ता प्राधान्य, विषय नाही का प्राधान्य. आतापर्यंत विषय प्राधान्याने चिंतन केलेलं आहे, परंतु सांगणारा जे वक्ता आहे ते मोठे अधिकारी म्हणून त्याचं या ठिकाणी सांगतात. ग्रंथकार निश्चलदासजी यांचा अधिकार.
वेदांत शास्त्राचे जे अत्यंत गौप्य सिद्धांत हीच रत्ने ज्यात बहुत आहे असा विचारसागर ग्रंथ पंडित निश्चलदासजींनी दिला आहे. त्यामुळे ती गुप्त रत्ने विवेकी मुमुक्षु स्पष्ट दिसतील. पंडित निश्चलदासजींनी सर्व वेद, स्मृती, पुराणे, सांख्य, न्याय, व्याकरण आणि अद्वैत शास्त्राचे दुसरे निबंध हे सर्व पाहून हिंदी भाषेत हा ग्रंथ लिहिला. पाहिली पुराणे, धांडोळीली दर्शने, किती श्रम झाले असतील त्यांना, आणि मग आपल्याला हा ग्रंथ त्यांनी दिला. याचा हेतू इतकाच की मुमुक्षुविषयी त्यांच्या अंतःकरणात फार दया उत्पन्न झाली. सर्व धर्मात दयेसारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही या विचाराने हा ग्रंथ लिहिला. सर्वात मोठी दया कोणती आहे? तर त्या मनुष्याला अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढून जन्ममरण परंपरेतून सोडवणं हे खरी मोठी दया आहे. आपण एखाद्याला वस्त्र दिलं, एखाद्याला अन्न दिलं, एखाद्याला आरोग्य दिलं, तरी ह्याच्यामध्ये विशेष नाही. फार त्याला जीवदान जरी दिलं तरी सुद्धा नाही. कारण एकदा जीवदान दिलं तर तो पुन्हा मरणार आणि पुन्हा जन्ममरण परंपरेत आहेच पुनरपी जनन. एकदाच असं त्याला दान द्यावं की नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते, ही खरी दया आहे की नाही. मग आपले खरं दयाळू अंतकरण आपलं कधी आपल्या आईवडिलांचं दुःख पाहून त्यांना मदत करणं ही दया आहे की आपण वृद्धाश्रम काढणं किंवा अनाथाश्रम काढणं किंवा कोणती दया कोणती? हा, स्वतःचा उद्धार करणं ही खरी दया आहे की नाही. आणि स्वतःचा उद्धार करून जगाचा नाही करायचा का? स्वतःचा झाल्यावर जगाचा झाला. अहो, ज्याचा स्वतःचा झाला मुक्ताची प्रतिती जगाची मुक्त. खरं उद्धार करायचा नसतो जगाचा. आपला उद्धार झाला की सगळं जग मुक्तच असतं. त्यामुळे उद्धार करण्याचा प्रश्नच येत नाही आहे की नाही. आणि जर कोणी आलंच आपल्याकडे बद्ध म्हणून तर त्याची भ्रांती आहे, तेवढा भ्रम दूर करायचा का त्याचा उद्धार करायचा आहे. विचारसागरातलं हे का पहिल्यांदा त्याने विचारलं मला मुक्त करा तर हसले गुरुजी, तू मुक्तच आहे, तुला बद्धतेचा काय झालेला आहे? भ्रम झालाय. तुझी भ्रमनिवृत्ती पुरताच विषय. एक आपली मुक्तता हीच खरी भूतदया आहे. कारण आपण आपल्या आत्मस्वरूपावर जर दया केली आणि त्याला ह्या जन्ममरण परंपरेतून सोडवलं तर याची इतकी मोठी दया आहे का? आणि खरं दान आहे कोणतं आहे मग? हे ज्ञान दान आहे. सर्व द्रव्य यज्ञाहुनी ज्ञान यज्ञ मोठा, अनुष्ठान करिता याचे भव होय खोटा. स्वामी महाराज सांगायचे सर्व द्रव्य मयात काय यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप. सर्व द्रव्यामध्ये श्रेष्ठ, सर्व द्रव्यमय यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ असेल तर तो कोणता आहे? ज्ञान यज्ञ आहे. त्याच्यापासून हा भव किंवा हा संसार हा सर्व खोटा होतो. सर्व धर्मात दयेसारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही या विचाराने हा ग्रंथ लिहिला. दिल्लीच्या पश्चिमेस 18 कोसावर किहोडोली नावाच्या गावात हा ग्रंथ संपूर्ण झाला. आता आपल्याला भगवत कृपेने, माऊलींच्या कृपेने ह्या ग्रंथाचे परिसमाप्ती झाली. आपल्याला वर्षभर आपण सातत्याने आले आणि त्याचं चिंतन केलं म्हणून आपले अत्यंत ऋण आहे. त्याच्या ऋणातून म्हणजे कारण काय आहे, वक्ता तो वक्ताची नो हे श्रोते नवीन. आपण कधी उन्हाळ्याचे दिवस असतात, कधी पावसाळ्याचे, कधी हिवाळ्याचे, तिन्ही ऋतूतून आपण गेलो. त्याच्यामध्ये बसण्याची व्यवस्था नसते, कधी खाली जमीन रुतते, कधी पावसात भिजत यावं लागतं, थंडीत कुडकुडत यावं लागतं, उन्हात घामा. पण ह्या तिन्ही ऋतू आपण सहन केले. हे तिन्ही ऋतू सहन करून आपण हा ग्रंथ पार पाडला. याचा अर्थ आपण 3 गुणांना अतिक्रमण करून निस्त्रैगुण्य अशा प्रकारच्या त्रिगुणातीत अवस्थेमध्ये असणारं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची ओळख करून घेण्याचा यथाशक्ती यथामती आपण प्रयत्न केला आणि त्याचं चिंतन करण्याचा आम्हालाही माऊलींनी जशी बुद्धी दिली तशा प्रकारचा प्रयत्न केला. याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी असे येतील की आपण पुढे जेव्हा जीवनात चिंतन करू त्याच्यात अनेक त्रुटी राहण्याची शक्यता आहे. परंतु ज्या गोष्टी आपल्या बुद्धीवर आरूढ झाल्या तेवढ्या प्रमाणात त्याचं संक्रमित करण्याचा स्वामी महाराजांच्या कृपेने थोडा प्रयत्न केला. यदत्र सौष्ठवम किंचित तत्सर्वम गुरोर मे नाही, यदत्र असौष्ठवम किंचित तत्सर्वम मे गुरोर नाही. या ठिकाणी जेवढं असौष्ठव म्हणजे न्यून व्याख्यानात ती जी न्यूनता असेल, त्रुटी असतील, वैगुण्य असतील ते सर्व आपल्या बुद्धीचे दोष आहे. आणि त्यातलं जे काही आपल्या बुद्धीवर चांगल्या प्रकाराने आरूढ झाला असेल ते सर्व स्वामी महाराजांचं आहे असं त्याचा अर्थ. हे सर्व संतांनी जे सांगितलं ते याच्यामध्ये. आता ह्याच्या पुढं आपण जर ह्याचं खऱ्या रीतीनं
सार्थक कधी होईल? तर हे ग्रंथ आपण आपल्या धर्मशाळेत, आपल्या खोलीत, नाही खोलीत गडबड असली तर कुठे इंद्रायणीच्या काठावर जाऊन कुठे पण हे दुसऱ्याला सांगायचं. याच्यामध्ये त्याच्यातून आपला अभ्यास होणार आहे आणि हेच त्याचं महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामुळे आपल्याही जीवनाचं कल्याण आणि दुसऱ्यांनाही उपयोग. आपले जीवन हे वेदांत अंगात बाणवणं आणि दुसऱ्याला सांगणं, या दोन्ही गोष्टी आपल्याकडून घडत राहाव्या. त्यासाठी भगवान संत सम्राट माऊलीनं आपल्याला दीर्घ आयुष्य, आरोग्य, सद्बुद्धी आणि शरीरादिकांमध्येही शक्ती सगळी प्रदान करावी, अशी माऊलींच्या सत्तेत, माऊलींच्या चरणी आपण प्रार्थना करू. आणि सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ही जी परंपरा आहे अशीच आपल्यापर्यंत ज्या संतांच्या द्वारा आली, तर तशाच प्रकाराने हे अव्याहत चालू ठेवण्यासाठी आपल्या जीवनाचं ते ध्येय करून ह्या शब्दांशी आपण झटत राहावं. आणि हा प्राथमिक स्वरूपाचा ग्रंथ आहे. माझी अशी भावना आहे की ज्या स्वामी महाराजांसारखे एवढे मोठे मोठे महापुरुष म्हणतात की आम्ही जे सांगावं ते मुलांना काहीच वाटत नाही. त्यांना वाटतं की याच्यापेक्षा जास्त काहीतरी असेल किंवा जास्त सांगावं. तर अशा प्रकारची ही जी आपल्याला प्रवेश झालेला आहे, तर ह्या प्रवेशाचं अजून जतन करायचं म्हणजे पुढचे वृत्ती प्रभाकर, पंचदशी हे ग्रंथ, उपनिषद, आता कदाचित उपनिषदाचा अष्टादशा होईल जानेवारीमध्ये कधी, तर त्यावेळेला जरी पाठ असले तर पाठाची आपण वेळ बदलून ठेवू, पण सगळ्या 10 उपनिषदांचा परिचय होईल. याच्यासाठी सारखं कटिबद्ध सगळं. त्यावेळेला थंडी असेल, मग थंडीत आपण कसं काय, आता सकाळी तर लवकरच पाठ सुटला, आपल्या पाठात विक्षेप होऊ नये म्हणून पाठही असला तरी आलं पाहिजे. ही एक तितिक्षा आहे आपल्याला. त्याच्यातून ती एक आपली तपस्या पण होती आणि आपल्या विद्येचं ग्रहण पण होतं. अशा प्रकाराने आता हे जे आपलं हे दुकान आहे हे असंच चालत राहिलं पाहिजे. जोपर्यंत आपण आळंदीमध्ये सांगणं शिकवणं अध्ययन अध्यापन असं जर आपलं हेच आपल्या जीवनाचं ध्येय राहिलं, थोडे कष्ट होतील पण त्याच्यापासून पुढं मात्र फार चांगलं निष्पन्न होईल. आणि आता याच्यानंतर कदाचित अजून निश्चित नाही, भागवताचा अष्टादशा झाला तर तो माऊलीच्या मंदिरात होईल किंवा इथं होईल, कुठं जिथं होईल तिथं अगोदर आपली नावं बिव नोंदवली तर माहीत होतं किंवा किती जण आहेत, मग त्याची व्यवस्था करायचं. तो होईलच असंही नाही, त्याची व्यवस्था होईल असंही नाही, पण झाला तर त्याच्यामध्ये आमची अशी इच्छा आहे की फक्त आपल्या घरचे पालक, आपले वडील, आई किंवा कोणी, किंवा आपल्या गावाजवळचे असणारे कोणी कीर्तनकार, चांगले चिंतक, बाकीची व्यवस्थाही होत नाही त्यांची, तुम्हाला पण त्रास होतो, म्हणून असे जे चिंतक लोक असतील निवडक त्यांनाच फक्त बोलायचं. त्यांची व्यवस्था म्हणजे राहण्याची व्यवस्था आपण जर करू शकत असाल तर मग जेवणा खाण्याची व्यवस्थेचं होईल इथं. फक्त उगीच कोणीतरी आज 18 दिवस राहायला मिळतंय म्हणून असं नाही. जे आणि विशेषतः आपण काय करतो हे आपल्या आईवडिलांना पण कळलं तर त्यांना पण आनंद होतो आणि त्याचा परिणाम असा होतो की मग ते लोक जे घरी आपल्याला सारखं बोलवत असतात तर ते बोलत नाही, त्यांना वाटतं की यांचा अभ्यास आहे. आणि दुसरी गोष्ट, आता नेमकी दिवाळी आली त्यामुळं आल्या सगळ्यांना दिवाळीला जाण्याची परवानगी. कोणाला असं वाटेल किंवा आपण एक तर वर्षभर सुट्टी नसते आणि मग तुम्हाला वाटेल किंवा याला काय वाटेल की मग आता हे गेले सोड. मी आपल्या विनोदानी म्हणत असतो तुम्ही घरी जा, गेले काय उपयोग नाही, घाबरी यांच्या मोडा काढ्या, हे आपलं विनोदानी, कारण घरच्या अडचणी असतात. खुशाल घरी जायचं ज्याला जायचं त्याला, किंवा काही दिवस राहून जायचं असलं त्याला जायचं. परंतु ही गोष्ट मात्र अशी आहे की 18 दिवसात आपलं जेवढं चिंतन होतं तेवढं तुमच्या वर्षभरातही होऊ शकत नाही. आणि त्यावेळेस ते एक अनुष्ठान आहे, ज्याला त्या अनुष्ठानात सहभागी व्हायचं त्यांनी त्याच्यामध्ये होऊ शकतात याच्यामध्ये. आणि सर्वांना सांगा, पण ह्यावेळी आपण जास्त प्रसार करायचा नाही कारण त्याची व्यवस्था होत नाही म्हणून. आणि आपल्या घरी आई वडील दिवाळी जरी असली, कोणी 4 दिवस 2 दिवस येत असले तर अवश्य येऊ द्या, त्याच्यामुळे आपलेच प्रतिबंध होत नाही. मला असा अनुभव आहे की ज्या मुलांचे आई वडील आले तर ते नंतर म्हणतात की आता आम्ही म्हणणार नाही मुलांना चला म्हणून, फक्त उलट याच्यातच राहिली पाहिजे, असे बरेच जण आहेत त्याच्यामध्ये. आणि बाकीचे मग सारखंच म्हणतात की आता पेरणीपुरतं या किंवा आता काय आमच्या आजारापुरतं या असं म्हणतात. काही पालक असे होतं की आमचं काही होऊ, पण काल आले ते 3 जण भाऊ आहेत, ते एक मृदंग शिकतो, एक गायन करतो आणि एक कीर्तन करतो. 3 भावांची संघटना. आणि वडील आहे ना मजुरी गावाला करतात, ओतूर जवळ तिथं मजुरी करतात आणि 3 भाऊ इथे. ते म्हणजे आमचं किती होते पण आमच्या मुलांचं कल्याण झालं पाहिजे. अशा प्रकारचे जर आपल्या पालकांचं आशीर्वाद आपल्याला मिळाले, सहकार्य मिळालं, तर आपलं आणखीन जीवन त्यांच्या आशीर्वादावरच होतं. म्हणून ते जणू काय आपला बालक पालक मिळावा म्हणून त्या अष्टादशा समजायचा आणि ज्यांना सहभागी होता येईल तेवढ्यांनी व्हायचं. तर आता ही झालेली सेवा संत सम्राट माऊलींच्या चरणी, निश्चलदाजींच्या, स्वामी महाराजांच्या आणि सर्व संत वृंदांच्या चरणी समर्पित करून आज आपल्या विचारसागराची परिसमाप्ती झाली असं समजू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.